या दरम्यान आपण अविनाशजी भोईर पोंजाहून आहेत, तसेच शिवसेना ठाकरे गटाचे आदरणीय माजी सदस्य नांदगाव गणेशजी भोईर यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचा आपण मनापासून आभार मानूयात. मीटिंगमध्ये आहेत, नाहीतर ते आले असते या स्पर्धेला भेट देण्यासाठी, परंतु काही कारणास्तव त्यांना येता आलं नाही, परंतु त्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद दोघांचंही मनापासून. चेतन पाटील आणि सचिनजी लबडे, आपणाला विनंती असेल आमच्या स्वागत कक्षामध्ये येऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. आणि अक्षयजी लबडे, आपणालाही विनंती असेल आपणही आमच्या स्वागत कक्षामध्ये येऊन स्वागताचा स्वीकार करावा. सन्माननीय मंगेशजी लबडे खानावल्याहून आहेत, त्यांनाही विनंती असेल यावा आपण. तो चलो, मुकाबला है स्वरांश 11 अजूली और दूसरी तरफ हम देखेंगे एक तरफ रहेगा चिराग प्रयांशु 11 मोहपे कुलके. दोनों टीमें लूजर लूजर है. बहुत इंपॉर्टेंट मुकाबला है, जीतना पड़ेगा इस मुकाबले को. अगर जीतोगे तो आगे जाकर एक मौका और मिलेगा सुपर 12 में जाने का, लेकिन क्या होता है ये देखना बेहद जरूरी होगा. फिलहाल दोनों टीमों को हम देंगे शुभकामनाएं. तर विनंती असेल गणेशजी भोईर, आपण इथे आहात तर यावा आपण. चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. सन्माननीय सचिनजी लबडे साहेब, त्यानंतर आशिषजी कर्णुक साहेब, चेतन पाटील असतील, आदरणीय अक्षय लबडे असतील, रोहित ठाकूर असतील आणि आर्यन भोपी साहेब असतील. मॅच सुरू होते त्यामुळे माफ करा सर. आपणा सर्वांना विनंती असेल की आपण स्वागत कक्षामध्ये जाऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. धन्यवाद. दोन्ही खेळाडू, आपला 12वा खेळाडू इथे त्वरित पाठवायचा, अन्यथा मग पेनल्टी असेल. या गोष्टीची दक्षता घ्या आपण. चलो मुकाबले की तरफ चलते हैं, जहां पे चिराग प्रियांशु 11 मोहपे कुल के टीम एक तरफ, तो दूसरी तरफ हम देखेंगे स्वरांश 11 अजूली टीम. देवेंद्र पाटिल ने बताया पिछले मुकाबले में मेरे हाथ से गलती हुई थी, मैं रन आउट के रूप में आउट हुआ था, लेकिन इस मर्तबा ये आखिरी मौका है आपके पास. तो गेंदबाज यहां पे तैयार रहेंगे पावर प्ले की ओर. सामने है देवेंद्र पाटिल अजूली टीम की तरफ से. ये बल्लेबाज, आरंभिक बल्लेबाजों की जोड़ी मैदान के अंदर दाखिल. गेंदबाजों की बात करें तो रितेश आगिवले, चिराग प्रियांशु 11 मोहपे कोल के टीम की तरफ से, रितेश पाटिल पावर प्ले की, रितेश आगिवले पावर प्ले की पहली गेंदबाजी करते हुए. यह पहली गेंद, बहुत इंपॉर्टेंट मुकाबला दोनों टीमों के लिए. डोआ डाई की रेड, हार के हाथों से इस गेंद को टैप किया. 30 यार्ड डायरी के अंदर गेंद को फील्ड किया गया.
तब तक रन लेने का कोई मौका नहीं था बल्लेबाजों के पास। डॉट बॉल। सौरभ पाटिल 9 सेकंड में खेल रहा है। चिराग प्रियांशु 11 मोहपेक कोल की टीम गेंदबाजी करते हुए नजर आएगी। बाहर की तरफ इस गेंद को डाला था, आउटसाइड ऑफ स्टंप, शरीर से थोड़ी दूर फेंकी गई गेंद अंपायर द्वारा वाइड करार दी गई। अतिरिक्त रन संख्या से टोटल में हुआ इजाफा, रनों की बढ़ोतरी 1 रन। शुरुआत हुई है रनों की, कोई विकेट नहीं है अभी तक। आरंभिक दोनों बल्लेबाज देखिएगा, बहुत ही स्क्रीन पर हम मेहमानों का स्वागत भी देख रहे हैं। एक तरफ मुकाबला भी जारी है। एज लगी थी गेंद, शॉर्ट फाइन लेके खिलाड़ी के हाथ से चूकी और शायद ये और एक डॉट गेंद। देवेंद्र पाटिल अब एक एक कदम फूक फूक कर डाल रहे इस वक्त, क्योंकि अगर आपका मुंह चाल से जल जाए ना तो फिर आपको सब कुछ फूक फूक कर पीना पड़ता है। ये बात ध्यान में, पिछले मुकाबले में रनआउट के रूप में विकेट गई थी उनकी, और शायद उस मुकाबले में थोड़ी दिक्कत पैदा हुई थी बाद में मिडिल ऑर्डर के बल्लेबाजों के लिए। तो ऐसे में इस वक्त अगर शांत क्रिकेट खेलना चाहेगी करतेश्वर भिंगार टीम का, और फिलहाल अजूली टीम के कप्तान के रूप में देखा जाएगा। फुल टॉस गेंद, खराब गेंद थी और अटैक किया था मिड विकेट के रीजन में, इस गेंद को खेल दिया। नंबर आएंगे 4। बढ़िया शुरुआत तो अच्छी की थी, गेंदबाज ने डॉट गेंद निकाली थी, लेकिन उसके बाद अगर देखा एक खराब गेंद डाली गई गेंदबाज द्वारा और उसके ऊपर अटैक हुआ था। नंबर आए थे 4। खुद का स्टेट डाउन द ग्राउंड वी शेप में इस गेंद को खेल दिया। प्रोटेक्शन है, वहां पे सिंगल रन आएगी। टीम की टोटल रन संख्या की बात करें तो 6 रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। 6 रन ऑन अ बोर्ड। टोटल रन संख्या की बात करें तो 7 रन बन चुके हैं, 6 रन बन चुके हैं यहाँ पे। इस बार पहली मर्तबा यहाँ पे बाएं हाथ के बल्लेबाज ऑन स्ट्राइक खेलेंगे सौरभ पाटिल। फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली यहाँ पे, लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन होने के कारण जब लेफ्ट हैंड राइट हैंड होते हैं उनको स्ट्राइक मिलती है, तो फील्डिंग में यहाँ पे परिवर्तन देखने को हमेशा मिलता है। घुमाकर खेलने की कोशिश, वहां पे खिलाड़ी गेंद तक पहुंचने की कोशिश करेंगे। सिंगल रन तो कंप्लीट की दोनों बल्लेबाजों ने, और इसी के साथ नंबर आए इस गेंद के ऊपर 1। और टीम की टोटल रन संख्या की बात करें तो 7 रन बन चुके हैं। देवेंद्र पाटिल 4 गेंदों को फेस करते हुए 5 रन बनाकर खेल रहे हैं, और सौरभ पाटिल 1 गेंद को फेस करते हुए सिंगल रन। खुद कर निकाला, स्टेट डाउन द ग्राउंड, सीधे बल्ले से खेलना चाहते थे। फंबल जरूर हुए थे वहां पे फॉलो थ्रो में गेंदबाज, लेकिन फिर भी कोई रन नहीं आएगी। पहली ओवर समाप्त हो चुकी है। 1 ओवर की समाप्ति के बाद बिना किसी नुकसान के टीम की टोटल रन संख्या की बात करी जाए तो 7 रन। 7 रन बन चुके हैं। 5 ओवरों का मुकाबला है। अगर देखा जाएगा तो थोड़ा सा टेम्परेचर हाई हो चुका है। 1:52 हो चुके हैं दोपहर के, और आज कल से क्लाइमेट थोड़ा सा चेंज है। आपका आज कड़ी धूप खिली है मैदान के अंदर। हालांकि छुट्टी का दिन है, फिर भी दर्शकों की तादाद थोड़ी सी कम दिख रही है। नए गेंदबाज का इस्तेमाल किया जाएगा, रसिक मते। ये गेंदबाज देखे जाएंगे नंबर 2 पर गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए। स्वरांश 11 अजूली और चिराग प्रियांशु 11 मोहपेक कोल की टीम हम देख रहे हैं मैदान के अंदर। दोनों टीमों को बहुत इंपॉर्टेंट ये मुकाबला, क्योंकि ये मुकाबला जीतेगी तो कहीं ना कहीं आशाएं बरकरार रहेगी चालीसगांव प्रीमियर लीग के ट्रॉफी को छूने की। लेकिन अगर ये मुकाबला हारेगी तो सीधा घर वापसी हो सकती है।
रसिक मते नए गेंदबाज पोइंजे ग्रामीण टीम की तरफ से खेलता हुआ ये हरदम नजर आता है अपने गांव के लिए। अब इस वक्त 40 गांव प्रीमियर लीग में खेलते हुए नजर आएगा रसिक मते। लो फुल टॉस गेंद थी, सीधे बल्ले से इस ब्लैक स्क्रीन के सामने खेला इस गेंद को, सिंगल रन बनेगी। बड़े हिट नहीं लगने दे है गेंदबाज, हमने देखा पहले गेंदबाज ने भी खासी गेंदबाजी की थी, क्या शानदार गेंदबाजी की थी, उसमें रन दिए थे मात्र 7 और रसिक मते ने शुरुआत अच्छी की है। दोनों आरंभिक बल्लेबाज मैदान में है फिर भी रन नहीं बनने दे रहे गेंदबाज, कमर कसली है क्योंकि जानते हैं इस मुकाबले की अहमियत। गेंदबाज तैयार, फिर एक बार रसिक मते, फिर एक बार वी शेप में खेल दिया, वहां पे फील्डर है धर्मेंद्र, यहाँ पे माफ कीजिएगा देवेंद्र आज कुछ अलग ठान कर आए मैदान में, क्योंकि देखिएगा उन्होंने गेंदे 6 फेस की है और 5 रन बनाए। इतना वक्त नहीं लेते रन बनाने में, लेकिन प्लानिंग है, दिमाग में कुछ अलग चल रहा होगा शायद। अंतिम गेंद तक रुकना चाहते हैं, ये गेंद जाएगी यहाँ पे खिलाड़ी के हाथ में, जब तक कि थ्रो करे 1 रन बनाने का पर्याप्त समय। दोनों बल्लेबाजों के पास 9 रन बन चुके हैं इस कार्ड के ऊपर, कोई विकेट नहीं, साझेदारी अभी तक 9 रनों की बनती हुई यहाँ पे नजर आएगी। दर्शक तरस रहे बड़े हिट देखने के लिए, बहुत ही धीमा क्रिकेट यहाँ पे देखने को मिल रहा है। और बढ़िया स्ट्रोक, यहाँ पे कोई यहाँ पे खिलाड़ी मौजूद नहीं था, सीधा गेंद को भेज दिया। 6 रनों के लिए बिल्कुल पैरेलल, 4 रनों के लिए बिल्कुल पैरेलल स्ट्रोक लगाया था शव्वा। बिल्कुल वहां पे देखा वैकेंट एरिया था, वहां पे कोई खिलाड़ी मौजूद नहीं था, उसी एरिया में खेला था बल्लेबाज ने 4 रनों के लिए। जरूरत है अभी इस तरह से बल्लेबाजी की, क्योंकि रनों की बात करें तो रन संख्या अगर देखी जाए 13 रन। सामने की तरफ खेला है, वहां पे खिलाड़ी मौजूद जरूर है, ये बिल्कुल बेहतरीन और एक चौवा देखने को मिला बल्लेबाज यहाँ पे सौरभ पाटिल के बल्ले से। चुके हैं, पहली ओवर में आए थे मात्र 7 रन, सेकेंड ओवर में आए 16 रन, काफी महंगी ओवर साबित हुई यहाँ पे रसिक मते की। इसीलिए तो मैंने पहले ही कहा था कि देवेंद्र पाटिल का कुछ सोच अलग है, कप्तानी सोच है। पहली ओवर अच्छी लग रही थी, उन्होंने डिफेंस करके खेला था, 7 रन बनाए थे, वो जानते हैं कहीं ना कहीं एक आध ओवर हमें मिलेगी, उसके ऊपर पूरा कवर कर देंगे हम रनों को। अब देखना होगा नए गेंदबाज रितेश अगिवले गेंदबाजी करेंगे। रितेश अगिवले गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए, पहली ओवर अच्छी डाली थी उनके द्वारा, घुमाकर खेलने की कोशिश। रितेश अगिवले की कमाल की गेंदबाजी है, पावर प्ले में खड़ा कर दिया था। वही देवेंद्र पाटिल अपना बल्ले का फेस खोलना चाहते थे, स्लिपिंग डाउन ये बल्ला घुमाने की कोशिश थी, लेकिन नाकामयाब रहे। डॉट बॉल आई, 23 रन है, विकेट अभी तक कोई नहीं है। सौरभ पाटिल 5 गेंदों को फेस करते हुए 16 रनों की निजी पारी को अंजाम दे रहा है। सामने की तरफ खेला और यहां पे विकेट जाने की संभावना, जिस विकेट की तलाश में थे गेंदबाज
उस मकसद में रितेश आगिवले कामयाब हुए हैं। यह पहला ब्रेक थ्रू मिला टीम यहाँ पे गेंदबाजी करने वाली और पहला विकेट डाउन। नए बल्लेबाज हम देखेंगे सूरज भगत, शिवकर ग्रामीण की टीम से खेलने वाली ये खिलाड़ी। और वैसे देखे जाएंगे तो शिवकर टीम के बहुत सारे खिलाड़ी इन होते हैं जब भी रायगढ़ प्रीमियर लीग हो या फिर चालीसगांव प्रीमियर लीग हो, क्योंकि बहुत बड़े क्रिकेट प्लेयर उनके गांव में हर साल नए चेहरे के साथ उभरते हुए नजर आते हैं। उसमें से एक चेहरा सूरज भगत, बल्लेबाजी की बागडोर संभालते हुए ऑन स्ट्राइक। देवेंद्र पाटिल जैसे बड़े विकेट यहां पे मिली थी। गेंदबाज तैयार, दूर वाली छोर से अंपायर को पास करते हुए अलोंग द कार्पेट। ये देखिएगा ऑन साइड में खेल दिया, वहां पे प्रोटेक्शन है, सिंगल रन बनेगी। सिंगल की कोशिश की गई, एक से बढ़ता हुआ टोटल रनों की संख्या बढ़ती हुई 25 रन। चौबीस रन, माफ कीजिएगा, 24 रन। 24 रन बनेंगे। जिस मकसद से गेंदबाजी ली थी गेंदबाज प्रीतेश आगिवले ने, उस मकसद में कामयाबी मिली गेंदबाज को। क्योंकि अगर देखा जाए तो देवेंद्र पाटिल का विकेट लेना बहुत इंपॉर्टेंट था टीम चिराग प्रियांशु 11 मोपे कोलके टीम को, और वही मकसद में कामयाबी मिली थी गेंदबाज को। अब देखा जाएगा, विकेट तो एक जा चुका है बल्लेबाजी करते हुए। अब सौरभ पाटिल और सूरज भगत के कंधों के ऊपर पूरी तरह से जिम्मेदारी है स्वरांश 11 आजिवली टीम की। अलोंग द कार्पेट मिड विकेट रीजन में वहां पे खिलाड़ी है, एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। हालांकि सौरभ पाटिल काबिलियत रखते हैं। पिछले ओवर में हमने देखा था लगातार 2 चौके 1 छक्का दागा था इस बंदे ने, और टीम के रनों को रफ्तार से बढ़ाया था। वो अभी तक मैदान में, तब तक आशाएं जरूर जीवित रहेगी स्वरांश 11 आजिवली टीम की। उड़ाकर खेल दिया इस बार, क्या बढ़िया स्ट्रोक लगाया, क्या बढ़िया स्ट्रोक लगाया, शानदार। बहुत लंबा गया गेंद, लगभग 70 से 80 मीटर तक का ये छक्का देखने को मिला। सूरज भगत के बल्ले से आया हुआ यह छक्का हमने देखा, एक कदम पीछे गया था। और देखिएगा, शेर जब शिकार करता है ना तो एक कदम पीछे ही जाता है। उसी मोमेंट में देखने को मिला और ताकत के साथ। और ये बढ़िया, और एक छक्का आएगा या विकेट। और मैक्सिमम आएंगे 6 रन। वाकई तारीफ के काबिल, कमाल की बल्लेबाजी सूरज की। चुके हैं 3 ओवर की समाप्ति के बाद। अगर देखे जाए ये भी थोड़ी सी महंगी ओवर साबित होते हुए, पहले अच्छी गेंदबाजी हुई थी। जैसे हमने देखा कि रितेश आगिवले की पहली ओवर बेहतरीन डाली गई थी, पावर प्ले की ओवर में दिए थे मात्र 7 रन, 1 विकेट भी विकेट नहीं मिला था। उसके बाद अगर तीसरी ओवर की बात करें तो थोड़े से महंगे साबित हुए रितेश आगिवले। टीम के टोटल की बात करें 3 ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर रन बने थे 37 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। आउट होने वाले पहले बल्लेबाज हमने देखा देवेंद्र पाटिल को चौथी गेंदबाजी के लिए। स्वरांश 11 आजिवली टीम अगर देखा जाएगा, आरंभिक 2 बल्लेबाज आए थे, पावर प्ले में काफी शांत शुरुआत हुई थी, डिफेंसिव क्रिकेट खेल रहे थे दोनों बल्लेबाज। उसके बाद सेकेंड ओवर में अच्छी बल्लेबाजी की शुरुआत हुई थी उनकी,
तो अब देखा जाएगा, ये चौथी ओवर है। गेंदबाज यहां पे देखने को मिलेगा, नए गेंदबाज का इस्तेमाल किया जाएगा। करण पवार की यह पहली गेंद हवा में खेल दिया, वहां पे खिलाड़ी मौजूद है, थोड़ा सा अंदाज नहीं ले पाए। दूसरी रन की मांग की है दोनों बल्लेबाजों ने और इसी के साथ 2 रन कंप्लीट। 39 रन बन चुके हैं 1 विकेट की नुकसान पर। चौथी ओवर है, 39 रनों का पीछा कर रहे हैं, अब 39 रनों का सफर कर रही है बल्लेबाजी करते हुए स्वरांश 11 आजीवली टीम। चिराग पियांशु 11, मोहपे कोलके की ये टीम काफी कोशिश कर रही है रनों को रोकने का। और वैसे देखा जाए तो सौरभ पाटिल, सूरज भगत, ये दोनों बल्लेबाज अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। सौरभ पाटिल ने अपने इनिंग में 1 छक्का 2 चौके जरूर लगाया और इधर अगर सूरज भगत की बात की जाए तो 2 छक्के लगाकर खेल रहा है। 7 गेंदे 19 रनों पर सौरभ। आउटसाइड द ऑफ गेंदबाजी करने की कोशिश, लेकिन अंपायर का सही फैसला, ये अच्छी गेंद थी। और 3 गेंदों को फेस करते हुए सूरज भगत खेल रहे 13 रनों के ऊपर। खोद कर निकाला इस गेंद को, फील्डर है वहां पे, सिंगल से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। 1 से बढ़ता हुआ टोटल आ चुका है 40 रन स्कोर कार्ड के ऊपर। टारगेट बड़ा सेट करना होगा, तब जाकर मुकाबले में मजा आएगा। अगर 5 ओवर के मुकाबले में 60-65 के ऊपर अगर रन सेट करते हैं स्वरांश 11 आजीवली टीम, तो दिक्कतें पैदा कर सकती है गेंदबाजों के लिए। फुल टॉस गेंद, वैकेंट एरिया वहां पे है, खिलाड़ी है पीछे और जब तक थ्रो करे सिंगल ही आएगी। लग रहा था ये गेंद सीधी बाउंड्री लाइन को छू कर जाएगी, लेकिन वहां पे खिलाड़ी मौजूद थे। फुल टॉस गेंद थी, हालांकि देखा जाए तो पॉइंट, और यहां पे अगर देखा जाए तो थर्ड मैन बाउंड्री लाइन के पास पूरा एरिया खाली है। अगर फुल टॉस गेंद को आप अपर कट या फिर थर्ड मैन बाउंड्री लाइन के पास खेलते थे तो शायद चौवा आ सकता था, लेकिन ऐसा हुआ नहीं। बड़ा शॉट खेलने की कोशिश थी, लेकिन वहां पे खिलाड़ी था, मात्र मिलेगी सिंगल रन। गेंदबाज तैयार, उठाकर खेला इस बार, खिलाड़ी गेंद तक पहुंचने की कोशिश, लेकिन क्या शानदार छक्का लगा। व्हाट अ शॉट, जस्ट लाइक अ रॉकेट, इट्स अ मैक्सिमम 6 रन। रफ्तार से रन संख्या आगे जाती हुई नजर आएगी। टीम की टोटल रन संख्या की बात करें तो रन संख्या बन चुकी है 53 रन, 53 रन। 1 विकेट के नुकसान पर 11 गेंदों पर 32 रनों की इनिंग को अंजाम दे रहे बल्लेबाज सौरभ पाटिल, वाकई तारीफे काबिल। देवेंद्र पाटिल, पहला विकेट गया था, लड़खड़ाती हुई पारी नजर आ रही थी स्वरांश 11 आजीवली टीम की, लेकिन जिस अंदाज से बल्लेबाजी हुई है सौरभ पाटिल और सूरज भगत की, काफी शानदार बल्लेबाजी यहाँ पे देखने को मिली। साझेदारी बनाते हुए एक अच्छे टारगेट के पास जाने की कोशिश सफल होती हुई नजर आ रही है स्वरांश 11 आजीवली टीम की। जिग्नेश मते, पोंचे गांव की ये खिलाड़ी है,
फिलहाल इस वक्त गेंदबाजी के लिए चिराग पियांशु 11 मोहपे कोलके टीम की तरफ से गेंदबाजी करेंगे। जिग्नेश मते अंतिम की गेंदबाजी, लास्ट ओवर। सौरभ पाटिल रहेंगे स्ट्राइक में। दूर वाली छोर से जिग्नेश की पहली गेंद घुमाकर खेल दिया। इस बार वहां पे खिलाड़ी है, जरूर सिंगल तो आएगी। डबल की मांग नहीं की है, एक ही रन आएगी और इस एक रन के साथ टीम के टोटल में हुआ इजाफा 54 रन, एक विकेट की नुकसान पर। पांच गेंदों का मुकाबला शेष है। जिग्नेश मते गेंदबाजी कर रहे हैं। हालांकि इस लॉन्ग ओवर में बड़े हिट खेल कर रिस्क लेनी पड़ेगी बल्लेबाजी करते हुए, जो कि स्वरांश 11 आजीवली टीम को। ओवर द विकेट के साथ गेंदबाज जिग्नेश तैयार। सामने की तरफ बिल्कुल सामने डाला था गेंद बल्ले के, सिंगल रन आएंगे। उतनी ही काफी शानदार फील्डिंग भी देखने को मिली फील्डर की। एक रन नहीं रोक पाए, लेकिन अच्छी कोशिश थी। अच्छी कोशिश है इस वक्त गेंदबाज जिग्नेश मते की, जिन्होंने अभी तक 2 गेंदें फेंकी है और रन दिए मात्र 2। टीम की टोटल की बात करें तो रन संख्या बन चुके हैं इस वक्त 55 रन, एक विकेट की नुकसान पर। अंतिम 4 गेंदें शेष है जिग्नेश की। 60-65 का आंकड़ा क्रॉस करेगी बल्लेबाजी करने वाली टीम या फिर रोक के रखेंगे जिग्नेश, इस सवाल जरूर रहेगा जहन में। बढ़िया स्ट्रोक, शॉर्ट गेंद थी और यह हवा में खेल दिया। खिलाड़ी गेंद तक पहुंचने की कोशिश जरूर करेंगे, लेकिन गेंद नहीं रुकने वाली। गेंद जाएगी सीधी बाउंड्री लाइन के पार क्रॉस करते हुए। नंबर आएंगे 6। अभी इस पहले सत्र की ये 3 गेंदें शेष है और जिस अंदाज से बल्लेबाजी हो रही है ना, बल्लेबाज सौरभ पाटिल की और सूरज भगत की वाकई तारीफ काबिल। अंतिम 3 गेंदें शेष है। 61 रन तो बन चुके हैं। क्या 70 तक लेके जाते हैं या रोकने में कामयाबी मिलती है? ये सामने की तरफ खेला और एक ठोक दिया इस बार, बिल्कुल ब्लैक स्क्रीन के सामने। बेहतरीन छक्का। तो बेहतरीन मुकाबला होगा। पहले लड़खड़ाती हुई पारी खेलते हुए स्वरांश 11 अजूली टीम की ये जाबाज 2 बल्लेबाज सौरभ और सूरज ने के शानदार इनिंग को अंजाम दिया था। एक अच्छी पार्टनरशिप बनाई और 68 रन बनाए थे। 69 रनों की जरूरत है जीतने के लिए। यहाँ पे बल्लेबाजी करते हुए चिराग पियांशु 11 मोहपे कोल के टीम के लिए फिर एक बार देंगे हम शुभकामनाएं और चलेंगे सेकेंड इनिंग की तरफ। थैंक यू।
थँक्यू डीजे. तर आपण बघतोय एक जबरदस्त संगीत या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतंय. ते आमचे अक्षय जाताडे गावचे एक जबरदस्त डीजे मास्टर, त्यांची ओळख आणि आपल्याच परिसरातील एक जबरदस्त या ठिकाणी डीजे मास्टर म्हणून त्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. त्यांचे मनापासून स्वागत. तर आपण पाहतोय या ठिकाणी मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं होतं 2 विजेत्या संघांमध्ये या ठिकाणी झुंज पाहिली होती आणि तो सामना जिंकला अजय पाटील यांच्या संघानं. शेवटच्या क्षणाला 6 चेंडूवर 7 धावा जमा करू दिल्या नव्हत्या आणि तो सामना जिंकला होता. तर बघूयात या सामन्यात तशीच चुरस पुन्हा एकदा पाहायला मिळेल, कारण यावेळेस मात्र टार्गेट थोडंसं उंचावलंय. 30 चेंडू आणि यावेळेस मात्र टार्गेट सेट करायचंय जिंकण्यासाठी ते तब्बल 69 धावांचं 69 धावांचं या ठिकाणी टार्गेट कंप्लीट करायचं आहे. जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय. आयुष्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आपण बघतोय चाळीसगाव प्रीमियर लीग. या प्रीमियर लीग मध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं, सर्व प्रेक्षकांचं, सर्व मान्यवरांचं आपण मनापासून स्वागत करूया. आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात याला महत्त्व नसतं, परंतु तुमच्यामुळे किती जण आनंदी असतील त्याला खरं महत्त्व असतं आणि तो आनंद देण्याचं काम या चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. कारण आपण बघतोय 24 लाईव्ह इव्हेंट तालुका ओपन अप टीम पुरस्कृत या ठिकाणी जय हनुमान मसोबा नारपोली आणि 1-7 मित्रांची आयोजित आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय रोहनशेठ लबडे आणि त्यांचा सर्व मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झालाय. त्यांना विनंती असेल या आपण मंचावर आपलं मनापासून स्वागत. रोहनशेठ लबडे त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय हे मॅन ऑफ द सिरीजची बाईक, एक चमचमती बाईक आपल्याला पाहायला मिळते आणि हे पारितोषिक मिळवण्यासाठी सगळे खेळाडू, सगळे या ठिकाणी फलंदाज, क्षेत्ररक्षक, गोलंदाज सगळे खेळाडू या ठिकाणी प्रयत्न करत असतात. कारण प्रत्येकाचं स्वप्न असतं ती म्हणजे मॅन ऑफ द सिरीज. कारण आपण बघतो आणि ते मॅन ऑफ द सिरीज कोणत्या खेळाडूला जाईल, परंतु ती पुरस्कृत केली आम्हाला रोहनशेठ लबडे यांच्या माध्यमातून. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय आणि त्यांचा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झाला. त्यांना विनंती असेल या आपण या मंचावर आपलं मनापासून स्वागत. तर बघूयात पहिल्या सत्रामध्ये या ठिकाणी आपण खेळ बघितला होता, 68 धावा जमा केल्या होत्या. दुसऱ्या सत्रामध्ये कोणता संघ हवी ठरेल, कोण कुणावर भारी पडेल त्याचं चित्र आपण नक्कीच बघणार आहोत. परंतु 30 चेंडू 69 धावांची गरज. पहिला चेंडू या ठिकाणी आपण बघतो आशाळभूत नजरेनं पाहिलं जात आहे. सलामीची जोडी या ठिकाणी हर्षद पाटील आणि राहुल पवार आणि हर्षद पाटील ही जोडी खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळते. सूर्यकांत पाटीलच्या हातामध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळाले. जसा चेंडू पकडला तसा चेंडू फेकलाही तो या क्षेत्ररक्षकानं आणि तिथे मात्र धाव घेण्याची संधी निर्माण करू दिली नाही. तर बघतो आपण या ठिकाणी पहिला चेंडू टाकला होता निर्धाव, दुसरा चेंडू पाहिला निर्धाव. इथे मात्र तिसऱ्या चेंडूवर बॅटची कडा घेऊन चेंडू उंच हवेमध्ये गेलाय. या ठिकाणी आपण बघतोय पहिला गडी गारज झालाय तो राहुल पवारच्या स्वरूपानं. जे 69 धावांचा पल्ला गाठायचा मित्रांनो तुम्हाला आणि अशा परिस्थितीत तुम्ही सुरुवात थोडीशी खराब पाहायला मिळते. ती मी म्हणेन स्वरांश 11 अजिवली या संघाची. कारण आपण पाहिलं होतं मागच्या सामन्यामध्ये काय जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी दाखवली होती ती या फलंदाजांनी, परंतु या सामन्यात त्या फलंदाजीला विसरले की काय असं प्रश्नचिन्ह मी म्हणेन नक्कीच या ठिकाणी प्रेक्षकांच्या मनामध्ये निर्माण झाला असेल. कारण सूर्यकांत पाटील एक जबरदस्त गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 3 चेंडू त्याने फेकले, 3ही चेंडू निर्धाव म्हणेन मी. एक गडी गारज झालाय. कारण आपण पाहिलं होतं सौरभ पाटील त्यानंतर सूरज भगत या स्वरांश 11 अजिवली संघाच्या जोडीनं काय जबरदस्त खेळी केली होती. परंतु चिराग
प्रियांशी 11 मोहपे कोळके संघ, या संघाला काहीतरी पराक्रम करावा लागेल, या संघाला विचार करावा लागेल. कारण आपण बघतोय धाबांचा पल्ला एक मोठं, ज्या पद्धतीने समोर आपल्याला डोंगर दिसतोय तशाच पद्धतीने डोंगर तुम्हाला सर करायचा आहे. परंतु बघूयात आता मात्र या ठिकाणी पहिल्या 3 चेंडू नंतर उर्वरित 3 चेंडूवर आपण बघतोय सलामीचं पहिलं षटक, पॉवर प्लेचं पहिलं षटक, या षटकामध्ये धाबा जमा करण्याचा प्रयत्न करतील का. यावेळेस मात्र ब्लॉकलमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जाईल मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पहिली धाव जमा होतीये ती मी म्हणेन एक गडी गमावल्यानंतर चिराग प्रियांशी 11 मोहपे कोळके संघाच्या खात्यामध्ये. आणि एक गडी बाद झाला, पहिला गडी बाद झाला राहुल पवार, ज्यांना 3 चेंडू या ठिकाणी खेळले होते, तीनही परंतु धाव जमा करता आली नव्हती. आणि अशा परिस्थितीत आपण बघतोय एका धावेनं संघाचं खातं ओपन केलं ते नवीन आलेला फलंदाज सुनील मते या फलंदाजानं. सुनील मते, हर्षद पाटील ही जोडी आता मात्र खेळपट्टीवर खेळतीये. सूर्यकांत पाटील सलामीचं पहिलं षटक फेकतोय. मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं होतं सूर्यकांत पाटील थोडासा महागडा ठरला होता, परंतु या सामन्यात मागच्या सामन्यामध्ये केलेल्या चुका सुधारताना एक जबरदस्त वाखाणण्याजोगी गोलंदाजी पाहायला मिळते ती सूर्यकांत करवी. इथे मात्र पुन्हा एकदा प्रयत्न केलाय, पंचांनी बोट उंचावलंय, पकडलंय पायचीत आणि फलंदाजाला परतावं लागेल ते तंबूमध्ये. थँक्यू डीजे. आणि इथं मात्र आता मात्र आपण बघतोय 40 गाव प्रीमियर लीग ऑक्शन मध्ये आपण बघितलं असेल की चुनिंदा खेळाडू म्हणतो ना आपण, प्रत्येक खेळाडू या ठिकाणी निवडून घेतला होता. आणि अशा परिस्थितीत मात्र प्रत्येक खेळाडूने आता मात्र आपली स्वतःची ओळख नक्कीच दाखवणं गरजेचं असेल. कारण आपण बघतोय आपल्या संघाला पाहिजे त्या धावा, आणि त्या धावा जमा करण्यासाठी आता मात्र नक्कीच प्रयत्न करावा लागेल. असं म्हणतात की कॅमेरा फक्त तुमचा फोटो काढू शकतो, परंतु तुमची इमेज तुम्हाला स्वतःलाच निर्माण करायची असते. आणि इथे मात्र या फलंदाजांना आपली फलंदाजी दाखवावी लागेल जर का हा सामना जिंकायचा असेल. कारण आपण पाहतोय हा सामना मी म्हणेन डू ऑर डाय असेल दोन्ही संघांसाठी, आणि दोन्ही संघांना या ठिकाणी तितक्याच ताकदीचा प्रयत्न करावा लागेल जर का हा सामना जिंकायचा असेल. सद्यस्थितीला आपण बघतोय पहिला षटक प्रगतीपथावर थोडंसं पारडं मी म्हणेन मजबूत नक्कीच असेल ते स्वरांश 11 अजिवली संघाचं, परंतु चिराग प्रियांशी 11 मोहपे कोळके संघाला थोडासा विचार करावा लागेल, थोडीशी या ठिकाणी संयमी खेळी करावी लागेल जेणेकरून या संकटातून मार्ग काढता येईल. परंतु पाहूयात नवीन आलेला फलंदाज रितेश आगिवले ऑन द स्ट्राइक पाहायला मिळतंय. सूर्यकांत पाटील आपल्या षटकातील आपण बघतोय 2 गडी त्यांना आतापर्यंत प्राप्त केलेत. चांगला प्रयत्न या ठिकाणी आपण बघतोय लेग स्लिपनं चांगलं कव्हरिंग केलं. आणि पहिल्या षटकाची सांगता या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. फक्त धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या एक, जिथे गरज होती 30 चेंडू आणि 69 धाबांची. परंतु या धाबांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये थोडीशी मी म्हणेन की दमछाक आपल्याला पाहायला मिळते. कारण एकच धाव जमा झाली आहे, 2 गडी गारद झालेत ते चिराग प्रियांशी 11 मोहपे कोळके संघाचे. आणि एकूणच शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 24 आणि गरज असेल ते 68 धाबांची. 17ची सरासरी, प्रत्येक षटकामध्ये 17 धावा जमवाव्याच लागतील हा सामना जिंकायचा असेल. डू ऑर डायचा हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. प्रणित गायकर आणि अजय पाटील आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर प्लीज स्टेजवर यायचं आहे. प्रणित गायकर आणि अजय पाटील आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर प्लीज यायचं आहे, विनंती असेल आपल्याला. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला मित्रांनो. आपण बघतोय, आपण नेहमी म्हणतो की तुम्ही
पुढे जात असाल तर मागे काय झालं ते नक्कीच तुम्ही विसरला पाहिजे, कारण मागे काय झालं त्याचा विचार करत बसाल तर तिथेच थांबाल. आणि अशा परिस्थितीत आता मात्र मी म्हणेन चिराग प्रियांशू 11 मोपे संघाला पुढे जायचं असेल तर नक्कीच एक वेगळी रणनीती आखावी लागेल, आपली स्ट्रॅटेजी बदलावी लागेल. कारण आपण कधी कधी म्हणतो ना की सीधी उंगली से घी नाही निकलती तो टेढ़ी करनी पड़ती है. अशा परिस्थितीत तुमचे प्रयत्न जर का या ठिकाणी तुम्हाला यशस्वी करून देत नसतील तर मात्र तुमच्या प्रयत्नांची या ठिकाणी तुम्ही प्रयत्न तुमचे वाढवा तर आणि तरच या ठिकाणी या स्पर्धेमध्ये तुम्ही आपलं अस्तित्व टिकू शकता. परंतु पाहुयात सद्यस्थितीला पहिल्या षटकामध्ये धावा जमा झाल्या त्या फक्त एक, शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 24 आणि गरज असेल ते 68 धावांची. सूरज भगत या ठिकाणी आपण बघतोय स्ट्रायकिंग गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक फेकलं होतं सूर्यकांत पाटीलनं, परंतु या वेळेस मागच्या षटकामध्ये केलेला चुका या वेळेस मात्र या स्ट्रोकनं चौकारानं आता मात्र दिलासा मिळतोय. धावा पोहोचतायत 5. संगीत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु गोलंदाज सूरज भगत ज्याच्या पहिल्या चेंडूवर आलेला चौकार दिलासा मिळतोय. इथे मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय सरळ थर्डमॅनच्या रिजन मध्ये आलेला हा दुसरा चौकार. थँक्यू डीजे. आपण म्हणतो ना की टेस्ट तर लागतच असते, परंतु ती पचवायची हिंमत लागते आणि तशाच पद्धतीने या ठिकाणी आपण बघतोय कधी कधी आपल्याला यश आपल्या बाजूने नसतं, परंतु ते यश आपल्या बाजूने झुकवायचं असतं. आणि अशा परिस्थितीत आता मात्र प्रयत्नांना सुरुवात केली आहे. प्रेक्षकांना देखील असेच सामने पाहायला मिळतात, आनंद वाटतो, कारण आपण बघतोय बॅक टू बॅक आलेले 2 चौकार आता मात्र सामन्याची रंगत नक्कीच वाढवतील. 9 धावा धावफलकावर. फलंदाज ऑन द स्ट्राईक सुनील मते सूरज भगतच्या गोलंदाजीवर आपण बघितलं बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले आणि या 2 चौकारांनी थोडंसं का होईना समीकरण या ठिकाणी आपण बघतोय धावसंख्येचा अंतर नक्कीच या ठिकाणी कमी करण्याचं काम केलंय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा कार्पेट पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जाईल सरळ लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, तिथे मिळते सिंगल, स्वतःला सावरलंय. 1 धाव पूर्ण करताना मात्र संघ जाऊन पोहोचला तो 10 या आकड्यावरती. 69 धावांचं आव्हान, 10 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्या. जिंकण्यासाठी अजूनही गरज असेल ती तब्बल 59 या ठिकाणी आपण बघतोय 59 धावांची अजूनही गरज असेल, पण आपण पाहतोय सूरज भगत चांगला प्रयत्न. थोडासा चेंडू या ठिकाणी शॉट पडला त्या क्षेत्ररक्षकांसमोर, परंतु चांगला प्रयत्न त्यानं केला होता. 1 धाव मिळते एकेरी धावेने आपण बघतोय. हळूहळू काय विना परंतु अंतर कमी करण्याचं काम करतोय तो या ठिकाणी चिराग प्रियांशू 11 मोपे कोळके संघ. आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचला ते 11 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी जिथे गरज होती तब्बल 69 धावांची आणि 11 धावा धावफलकावर. इथे मात्र पाहायला मिळत आहेत 2 धावा. नक्कीच आपण पाहिलं होतं या ठिकाणी पारितोषिक शिल्लक होतं, ते पारितोषिक या ठिकाणी देण्यात येते. प्रणित गायकर त्यानंतर अजय पाटील या 2 खेळाडूंचा आपण बघतोय पारितोषिक या ठिकाणी दिली जात आहेत. तर वळूयात या ठिकाणी सामन्याकडे. धावफलकावर धावा जमा झाल्या त्या तब्बल 13. इथे मात्र पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर वीरेंद्र सेवकची आठवण करून देणारा हा फटका जातोय दमदार स्ट्रोक्स षटकार. थोडंसं बदललंय. शेवटचे चेंडू शिल्लक असेल मित्रांनो 18.
आणि गरज असेल ती तब्बल 50 धावांची। सामना जरी सोपा वाटत असेल, पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं होतं सूर्यकांत पाटीलनं काय जबरदस्त गोलंदाजी केली होती, फक्त एक धाव दिली होती, परंतु त्या उलट नंतर आपण पाहिलं सूरज भगत खूपसा मागडा ठरला खेळाडू, त्यानं धावा खर्ची गेल्या तब्बल 18 आणि 18 धावांच्या मदतीनंच एकूण आपण बघतोय 2 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि धावा जमा झाल्या त्या तब्बल 19। आता मात्र शेवटची 18 चेंडू शिल्लक आणि गरज असेल ती तब्बल 50 धावांची। तर बघतोय आपण या ठिकाणी पुन्हा एकदा सूर्यकांतच्यावर भरोसा दाखवला जातोय तो संघनायक देवेंद्र पाटील याच्याकडून, कारण आपण पाहिलं होतं पहिल्या षटकामध्ये अवघी एकच धाव खर्ची केली होती आणि या जोडीला पुन्हा एकदा जर का फोडलं तर नक्कीच या ठिकाणी सामना आपल्या बाजूने आपल्या या सामन्यावर पकड मजबूत करू शकतो। या इराद्यानं या विचारानं आता मात्र या ठिकाणी आपण बघतोय सूर्यकांतच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू देण्यात आलाय तिसऱ्या षटकासाठी। पाहुयात शेवटची 18 चेंडू आणि गरज असेल ती तब्बल 50 धावांची। 18 चेंडू 50 धावा। सूर्यकांत या ठिकाणी आता मात्र चित्र बदलेल की नाही, परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा जबरदस्त काव करण्याच्या रेंजमध्ये चेंडू जाते सरळ षटकारासाठी। थँक्यू डीजे। तर एकूणच बघितलं आपण या षटकारांना पुन्हा एकदा विचार विनिमय करण्यास भाग पाडलाय, कारण आपण बघितलं होतं ना, आपण नेहमी म्हणतो ना की एकूण धावा जमा झाल्या त्या तब्बल 25, अजूनही गरज असेल ती तब्बल 44 धावांची। 44 या ठिकाणी 17 चेंडू आणि 44 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी। आपण पाहिलं होतं कधी कधी तुमची परिस्थिती चांगली असेल तर तुमच्या चुका कधी कधी माफ होतात, परंतु तुमची परिस्थिती चांगली नसेल तर त्याच चुकांना तुम्ही दंडित देखील करता आणि असंच चित्र पाहायला मिळतंय। सुरुवातीला चुका केल्या होत्या या फलंदाजांनी, निर्धाव चेंडूची खेळी केली होती, परंतु त्यानंतर स्वतःला सावरलं आणि सावरताना मात्र एकेरी दुहेरी धावा जमा करून मात्र यावेळेस आता मात्र एकूणच विचार करतोय। सुरुवात केली आहे एका मोठ्या खेळीला, सुरुवात केली आहे प्रहाराला आणि त्याचं प्रत्युत्तर या ठिकाणी देण्यास आपण बघतोय। 25 धावा धावफलकावर पाहायला मिळतात। 44 धावांची अजूनही गरज, 44 धावांची अजूनही गरज। यावेळेस आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर पॉईंटच्या मधोमध मारलेला हा चेंडू आपण पाहतोय 2 धावा या ठिकाणी सहजतेने पूर्ण केल्या गेल्या। या दुहेरीने आपण बघतोय धावफलक जाऊन पोहोचलं ते 27 या आकड्यावरती। येणारे चेंडू शिल्लक असतील ते 16, गरज असेल ती 42 धावांची। चांगला चेंडू यावेळेस आपण बघतोय लॉंगर आणि लॉंगरच्या मत मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू पकडेल फेकेल तोपर्यंत मिळते सिंगल आणि सुनील मते रितेश अगिवले या 2 फलंदाजांमध्ये एक जबरदस्त ताळमेळ पाहायला मिळते। धावफलक जाऊन पोहोचले ते तब्बल आतापर्यंत 28 या आकड्यावरती। येणारे चेंडू शिल्लक असेल ते तब्बल 15 आणि गरज असेल 41 धावांची। 15 चेंडू 41 धावांची गरज। इथे मात्र चेंडू जाईल, चांगलं कव्हरिंग केलं होतं की नाही, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण होतं परंतु या खेळाडूचं कौतुक केलं गेलं पाहिजे, मिळतो ते चौकार। यावेळेस पुन्हा एकदा चांगला प्रयत्न बघतोय, 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय तो संघ। आता मात्र येणारे चेंडू शिल्लक असतील ते तब्बल 13 आणि गरज असेल ती 36 धावांची। 13 चेंडू 36 धावा। एक जबरदस्त समीकरण पाहायला मिळते। आता मात्र आपण बघतोय असं वाटलं होतं मागच्या सामन्यामध्ये हा संघ आपण पाहतोय स्वरांश 11 अजुली संघ जिंकला असता, परंतु त्या संघामध्ये अजय पाटीलने केलेली फलंदाजी आणि त्या फलंदाजीच्या बलबुत्यावर या संघाला परास्त केलं होतं, परंतु देवेंद्र पाटील यांनी ठरवलं तर या सामन्यामध्ये कोणतीही चूक करायची नाही आणि त्या इराद्याने मात्र आपण बघतोय प्रत्येक वेळेस तशा पद्धतीची स्ट्रॅटेजी आखण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु इथे
रितेश आगिवलेने सांगितलंय मी अजून उभा आहे, जातो या ठिकाणी षटकार. तर आपण बघतोय पहिल्या षटकामध्ये फक्त एक धाव खर्ची केली होती. बऱ्याचशा प्रेक्षकांना प्रश्न पडला असेल की हा सामना कदाचित स्वरांश 11 अजिवली संघाच्या बाजूने या ठिकाणी सोपा असेल, परंतु यावेळेस जसे दोन फलंदाज राहुल पवार त्यानंतर हर्षद पाटील बाद झाले, त्यानंतर आलेले फलंदाज सुनील मते आणि रितेशनं या स्पर्धेमध्ये आपण बघतोय या सामन्यामध्ये एक जबरदस्त खेळी दाखवताना आतापर्यंत आपण बघतोय या सामन्याला जिवंत ठेवले. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 12 आणि गरज असेल ती 30 धावांची. सूर्यकांत पाटील ज्याने पहिल्या षटकामध्ये एक धाव खर्ची केली होती, परंतु तिसऱ्या षटकामध्ये त्याच्यावर प्रति हल्ला केला आणि त्यावर त्यानं 20 धावा खर्ची केल्या. एकूणच या क्रिकेटचं बदललेलं रूप आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. आता मात्र शेवटचे 12 चेंडू शिल्लक, 30 धावांची गरज. मी विनंती करेन या ठिकाणी आता वेळ येऊन टिपले या ठिकाणी प्रत्येकाला आपला चांगला खेळ दाखवण्याची, कारण आपण बघतोय 12 चेंडू 30 धावांची गरज. मी सांगितलं होतं मगाशी या ठिकाणी की या फलंदाजांना आपण म्हणतो ना की दिवा कधीच बोलत नाही, त्याचा प्रकाशच परिचय देतो. त्याचप्रमाणे फलंदाजांना फक्त फलंदाजी करायची असते आणि या मैदानावर चांगला खेळ दाखवायचा असतो, तरच तुम्ही एक चांगला फलंदाज म्हणून ओळखले जाऊ शकता. आणि तीच ओळख या फलंदाजीना आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय सुनील मते, रितेश आगिवले. परंतु आता गोलंदाजांची वेळ येऊन टेपली आहे, कारण आपण पाहतोय आता एका चांगल्या गोलंदाजाची नक्कीच गरज असेल, ती स्वरांश 11 अजिवली संघाला. शेवटचे 12 चेंडू आणि 30 धावांची गरज. 12 चेंडू 30 धावांची गरज. कोणता खेळाडू या ठिकाणी आता मात्र वापरण्यात येईल गोलंदाजीसाठी याचा विचार नक्कीच केला असेल तो देवेंद्र पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं. परंतु पाहूयात ही जोडी थोडीशी कर्दनकाळ ठरते, ही जोडी थोडीशी डोकेदुखी ठरतीये. ती मी म्हणेन स्वरांश 11 अजिवली संघासाठी या जोडीला फोडण्यासाठी नक्कीच प्रयत्न केला जाईल का, की ही जोडी ज्या इराद्यानं उतरली मैदानामध्ये, ही जोडी ज्या विचारानं हा सामना संपवण्याच्या तयारीत आली आहे, ती जोडी हा सामना संपवेल का याचे उत्तर नक्कीच मिळतील. परंतु पाहूयात सद्यस्थितीला नवीन गोलंदाज देवेंद्र पाटील. देवेंद्र पाटीलने स्वतःच्या हातामध्ये चेंडू घेतलाय, त्यानं ओळखलंय की या ठिकाणी आता मात्र गरज आहे ती विकेटची, गरज आहे ती एका चांगल्या गोलंदाजीची. आणि अशा वेळेस मात्र आपण बघतो आपल्या खेळाडूंचं मनोबल तेव्हाच उंचावेल जेव्हा आपला नेता जिंकेल. आणि तशाच पद्धतीने आपण बघतोय नेतृत्व करताना स्वतःच्या हातामध्ये त्याने चेंडू घेतलाय. शेवटचे चेंडू 12 आणि गरज असेल 30 धावांची. ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतोय सुनील मते ऑन द स्ट्राईक. नॉन स्ट्राईक एंडला रितेश आगिवले. आपण बघतोय हे दोन फलंदाज जबरदस्त या ठिकाणी आता संयमी खेळी आणि तितकीच गणागाती फलंदाजी पाहायला मिळते या दोन फलंदाजांकडून. चांगला प्रयत्न, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जातोय कार्पेट पद्धतीनं. मिड विकेटचा क्षेत्रक चेंडू पकडेल फेकेल तोपर्यंत मिळते सिंगल. आणि या सिंगलला आपण बघतोय 40 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. शेवटची 11 चेंडू शिल्लक, 29 धावांची गरज. 11 चेंडू 29 धावांची गरज. ऑन द स्ट्राईक रितेश आगिवले, ज्यांना आतापर्यंत 2 गगनभेदी फटके आपल्याला दाखवलेत, 2 षटकार या ठिकाणी प्रेक्षकांना दाखवलेत, तोच या ठिकाणी रितेश ऑन द स्ट्राईक. 11 चेंडू 29 धावा. फुलटा चेंडू फेकलाय, खराब चेंडू आणि त्याचा पुरता समाचार घेताना चेंडूला फेकून दिले लॉंगांच्या डोक्यावरून आलेला हा षटकार. या षटकाराने पुन्हा एकदा अंतर कमी झाले. आपण बघतोय शेवटचे 10 चेंडू शिल्लक मित्रांनो.
23 धाबांची गरज आणि या 23 आता मात्र धाबा मी म्हणेन की थोड्याशा सोप्या नक्कीच वाटत असेल या दोनही फलंदाजांना, परंतु कठीण करण्याचं काम करतील का एक गोलंदाज. कारण आपण बघतोय देवेंद्र पाटील ज्या इराद्याने गोलंदाजी घेतली होती, परंतु थोडासा खराब चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. फुलटॉस चेंडू फेकला गेला, त्यावर आलेला षटकार आणि षटकाराने आपण बघतोय 46 लॉस ऑफ 2 विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. 46 धाबा धावफलकावर. पुन्हा एकदा या ठिकाणी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू फेकला गेलाय. चेंडू जातोय स्टँड अँड डिलिव्हर. जबरदस्त स्ट्रोक्स, प्रेक्षकांना आनंद देणारा फटका. डीजे शेवटचे चेंडू शिल्लक असेल 9 आणि गरज असेल ती तब्बल 17 धाबांची. सामना सोपा करण्याच्या इराद्यानं मात्र ही फलंदाजी आग ओकणारी फलंदाजी पाहायला मिळते ती रितेश आगिवलीची. चांगला प्रयत्न, बॅक टू बॅक 3 षटकार त्यानं लगावले होते, परंतु इथे मात्र पाहायला मिळते चेंडूनं सेफ लँडिंग केलंय. दुसऱ्या धाबेसाठीचा प्रयत्न केला जाणार नाही, कारण आपल्याला माहिती आहे एक चूक या ठिकाणी आता थोडीशी महागडी ठरू शकते. त्या इराद्यानं सुनील मतेनं त्याला थांबवलं. मिळते ती सिंगल. शेवटचे चेंडू शिल्लक असेल ते 8 आणि गरज असेल ती 16 धाबांची. 8 चेंडू 16 धाबा, 12 चेंडू 30 धाबांची गरज होती. स्ट्रोक्स मोठे मारणे गरजेचं होतं आणि ते काम या ठिकाणी केलं जात आहे, परंतु त्या उलट या ठिकाणी देवेंद्र पाटीलची कामगिरी पाहायला मिळते. थोडीशी खराब कामगिरी नक्कीच म्हणेन मी देवेंद्र पाटीलची, कारण शेवटचे चेंडू शिल्लक असेल मित्रांनो 8, गरज असेल 16 धाबांची. इथे मात्र कमबॅक चांगलं केलंय. आता मात्र मिळते ती विकेट सुनील मतेची. दीर्घ प्रतीक्षेनंतर विकेट मिळते. पाहूयात कमबॅक करेल का संदीप. आपल्याला पाहायला मिळतोय, ऐकायला मिळतोय ते आमचे अक्षय, त्यांचे आम्ही स्वागत करतोय. परंतु इथे मात्र शेवटचे चेंडू शिल्लक असेल ते 7 आणि गरज असेल ती 16 धाबांची. या चेंडूवर एखादा मोठा स्ट्रोक्स येईल का असं विचार करत असेल मी म्हणेन चिराग प्रियांशी उलन मोपे कोळके संघ. तर त्या उलट आपण पाहतोय स्वरांश 11 अजिवली संघ म्हणत असेल की अजून एक विकेट आली पाहिजे, तर मात्र या सामन्यामध्ये आमच्या बाजूने थोडीशी मजा येईल. परंतु पाहूयात प्रेक्षक काय विचार करत असतील, त्याचा विचार नक्कीच पाहायला मिळेल. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आणि गरज असेल ती 16 धाबांची. आपण पाहतोय देवेंद्र पाटील थोडीशी निराशा नक्कीच केली होती, परंतु मागच्या चेंडूवर कमबॅक करण्याचं काम नक्कीच या फलंदाज या खेळाडूने केलंय. पाहूयात हा शेवटचा चेंडू कशा पद्धतीने टाकेल. इथे मात्र केलेली यष्टीरक्षकाने चूक. चेंडू जाईल सरळ. बोनसच्या स्वरूपाने आलेल्या या धावा 4. पाहूयात आता मात्र अंतर कमी केलंय डीजे. रिव्ह्यू कोणाचा आहे अंपायर? बॅट्समन. ओके. स्कोर पाहिजे का रिव्ह्यू पाहिजे? रिव्ह्यूच पाहिजे. आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. हा चेंडू फेअर होता. तर वळूयात शेवटचे 6 चेंडू शिल्लक मित्रांनो. 12 धाबांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी चिराग प्रियांशी 11 मोपे कोळके संघाला, तर स्वरांश 11 अजिवली संघाला या 12 धाबा वाचवाव्या लागतील. तर बघूयात आता मात्र शेवटचे 6 चेंडू कोणाच्या हातामध्ये देण्यात येतील, कारण आपण बघतोय 6 चेंडू 12 धाबांची गरज शेवटच्या या षटकामध्ये. एकूणच आपण बघतोय
या 12 धावा वाचवायला लागतील. जिंकायचे म्हटले तर योग्य त्या वेळेला योग्य तो पत्ता बाहेर काढणं गरजेचं असतं. वेळ चुकून गेली तर हुकमाचा एक्का सुद्धा आपल्याकडचा वाया जातो. अशा वेळेस कर्णधार आता कोणता निर्णय घेतोय, कोणत्या गोलंदाजाला या ठिकाणी गोलंदाजी देतोय, कोणता हुकमाचा एक्का वापरतोय, त्यावर सर्व प्रेक्षकांचं लक्ष. कारण आपण बघतोय या ठिकाणी आग ओकणारी फलंदाजी रितेश या ठिकाणी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो आणि तोच रितेश ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतोय. मी म्हणेन की थोडंसं या ठिकाणी परिस्थिती नक्कीच चांगली असेल ती कोळके मोपे संघाची, परंतु त्या उलट स्वरांश 11 अजिवली संघ विचार करत असेल की यावेळेस मात्र कशा पद्धतीने रोखणं गरजेचं असेल ते रितेशला. परंतु पाहूयात वेदांत पवारला या ठिकाणी षटक देण्यात आलंय. तर बघूयात वेदांत पवारच्या हातामध्ये भव्यदिव्य दिलंय ते. मी म्हणेन स्वरांश 11 अजिवली संघाचं हे 6 चेंडू ठरवतील. आणि सिराज खानच्या पहिल्या चेंडूवर पंचांचा निर्णय नक्कीच नो आलाय, परंतु चेंडू जातोय सरळ. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय षटकार. डीजे वाल्या वाजव. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी आपण बघतोय एक मोठा स्ट्रोक्स, एक दमदार फटका या ठिकाणी पाहायला मिळाला आणि या षटकारानं अंतर खूपसं कमी केलं. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता मात्र 6 आणि गरज असेल ती 5 धावांची. कारण आपण बघितलं होतं पंचांचा निर्णय आला, हा चेंडू या ठिकाणी खराब टाकला गेला, नो चेंडूचा इशारा आला आणि या नो चेंडूमुळे या अवांतर धाव्यामुळे तब्बल 7 धावा या ठिकाणी या चेंडूवर मिळाल्या. जिथे गरज होती 6 चेंडू 12 धावांची, परंतु आता गरज असेल ती 6 चेंडू आणि 5 धावांची. या ठिकाणी आपण बघतोय उघडा डोळे बघा नीट, कारण आपण बघणार आहोत पुढची चेंडू यावेळेस नक्कीच असणार आहे फ्री हिट आणि या फ्री हिटचा फायदा उचलेल का हा फलंदाज. रितेश 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 एकच नाव या ठिकाणी या मैदानामध्ये आता मात्र गाजलं जात आहे, ते चिराग प्रियांशी 11 मोपे कोळके संघाच्या बाजूनं. कारण आपण बघतोय काय जबरदस्त फलंदाजी रितेशनं केली आहे. तब्बल 10 चेंडूचा खेळ त्यानं केलाय. 35 धावा त्यानं आपल्या खात्यामध्ये जमा केल्यात. कोण म्हणेल जिथे पहिल्या षटकामध्ये फक्त धावाली होती 1 आणि आज सामना मात्र येऊन पोहोचलाय तो 6 चेंडू 5 धावेवर. आणि इथे मात्र पुन्हा एकदा हा सामना संपवला या षटकारानं. तो रितेश आगिवलेनं जबरदस्त फटकेबाजी. धन्यवाद. या ठिकाणी मी विनंती करेन दोन्ही संघांना की आपण एकमेकांना शेक हँड करायचं, एकमेकांना या ठिकाणी विजयाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. कारण आपण म्हणतो क्रिकेट म्हटलं की कोण